आत्याच्या पिशवीतील पैसे चोरले। भिवाला आपल्या या कृत्याचा पश्चात्ताप व्हायला लागला, पण धैर्य करून भिवा आपल्या आत्याकडे गेला आणि गुपचूप आत्याच्या कमरेच्या पिशवीत ते पैसे माघारी टाकले। पण ते पैसे माघारी टाकत असताना भिवाने मनात निश्चय केला होता की आता इथून पुढे आयुष्यात मी कधीच कुठल्याच पैशांना अशा प्रकारे हात लावणार नाही। आता इथेच साताऱ्यात आत्याजवळ राहून मी शिक्षण घेईन। हे असं मुंबईला कामाला जाऊन मोठं होण्यापेक्षा आपल्याला शिकून मोठं व्हावं लागेल। शिक्षण हाच आपल्या भविष्याचा मार्ग असला पाहिजे। आज आपण मुंबईला जाऊन राहावं एवढेही पैसे आपल्या घरात नाहीत याची जाणीव भिवाला झाली। मुंबईला मिलमध्ये कामाला जायचा नाद सोडून भिवाने आपलं लक्ष पुन्हा अधिक जोमाने आपल्या शालेय अभ्यासाकडे वळवलं। पैसे कमवण्यासाठी मुंबईला कामाला जायला तिकिटाला पैसे नाहीत, म्हणून आत्याच्या पिशवीतले पैसे चोरण्याचा असफल प्रयत्न केलेला भिवा पुढे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला जातो। ही ऐतिहासिक घटना आहे। शिक्षणासाठी 1913 साली अमेरिकेला गेलेल्या भीमराव आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातील शिक्षण सुरू असतानाच पुढील शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये घेण्याचा ध्यास घेतला होता। 1916 साली ते शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले, पण लंडनमध्ये आपली कोणाशी ओळख नाही, कशाप्रकारे आपण तिथे स्थिरस्थावर होणार हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच। अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी आपल्या ज्ञानाची हुशारीची चुणूक दाखवली होती, त्यामुळे कोलंबिया विद्यापीठातील जगात नामांकित असणारे अनेक प्राध्यापक भीमराव आंबेडकर यांच्याविषयी सकारात्मक होते। ते त्यांना शिक्षणासाठी पाठबळ देत होते। कोलंबिया विद्यापीठातील नामांकित प्राध्यापक सिगर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे बाबासाहेबांची शिफारस करताना त्या परिचयपत्रात लिहिले होते, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे। तर प्राध्यापक सेलिंगमन यांनी लंडनचे अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र दिले होते। त्या पत्राद्वारे त्यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना लंडन येथील विविध ग्रंथालयांत प्रवेश मिळवून द्यावा असे सिडने वेब